धिटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती। आपल्याला तर माहीतच आहे की कोरोना काळात सगळ्यांचेच किती हाल झाले ते। जशा कोरोना केसेस कमी होऊन नुकतीच अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू झाली तसं जीवन पुन्हा पूर्ववत सुरळीत चालू व्हायची चिन्ह दिसत होती। गव्हर्नमेंट गाईडलाईन्स निघाल्या आणि सर्व पर्यटन स्थळ पुन्हा आधीसारखी चालू झाली। जवळजवळ 7-8 महिन्याच्या मोठ्या बंदिवासानंतर कुठे बाहेर मनसोक्त फिरण्याचा योग चालून आलेला। ही संधी दवडून नव्हती चालणार। आम्ही सगळेजण मिळून बाहेर जायचा प्लॅन करत होतो आणि अखेर एक दिवस ठरलाच। त्या दिवसात मुख्यतः दिव्यागार व कोकणातील खूप सारे बीच पर्यटन दृष्टीने खूप प्रसिद्ध होते। आमच्या जवळपास आम्ही न बघितलेला असा दिव्यागार बीच होता। आपणही इकडेच प्लॅन करायचा आम्ही सगळ्यांनी ठरवलं। मी, माझी मोठी ताई, तिचा नवरा, आम्ही त्यांना भाऊ म्हणत असू, आणि माझी छोटी ताई असे 4 जण शनिवारी सकाळी जाऊन रविवारी घरी असा 2 दिवसाचा बेत ठरला। खरं तर शनिवार रविवार हे 2 दिवस दिव्यागारला राहून रविवारी संध्याकाळी घरी जायचं ठरलं, पण पुरेसा वेळ मिळाल्याने प्लॅनमध्ये थोडा बदल झाला व दिव्यागारासोबत जवळ असलेला हरिहरेश्वर मंदिर आणि बीचसुद्धा बघण्याचं ठरलं। शनिवारी दिव्यागार मनसोक्त फिरून रविवारी सकाळी हरिहरेश्वरला निघायचं होतं, पण काही कारणास्तव थोडा उशीर झाला। मग दुपारचं जेवण करूनच हरिहरेश्वरला जायला निघालो। वास्तविक हे अंतर 1.5 तासाचं आहे। आम्हाला पोचायला चांगली संध्याकाळ झालेली। कधीकधी प्लॅनिंग मॅनेजमेंटमध्ये गडबड झाल्यावर पुढच्या सगळ्या प्रवासाचा बट्ट्याबोळ होऊन जातो। आमच्या बाबतीत देखील तसंच होताना दिसत होतं। सुरुवातीला रविवारी संध्याकाळी घरी येण्याच्या बेतात होतो, पण आता रविवारच्या संध्याकाळी आम्ही अजून हरिहरेश्वरलाच होतो, पण एवढ्यातही निभावलं नाही। हरिहरेश्वरला दर्शनासाठी गर्दी, त्यात खरेदी आणि नंतर समुद्र किनारी फिरण्यामध्ये गेलेला वेळ, ह्या सर्वांमध्ये आमचा आता चांगलाच वेळ गेला। सुरुवातीला रविवारी संध्याकाळी घरी येण्याच्या बेतात होतो, पण आता रविवारच्या संध्याकाळी आम्ही अजून हरिहरेश्वरलाच होतो, पण एवढ्यानंही निभावलं नाही। हरिहरेश्वरला दर्शनासाठीच गर्दी, त्यात खरेदी आणि नंतर समुद्र किनारी फिरण्यामध्ये गेलेला वेळ, या सर्वांमध्ये आमचा आता चांगलाच वेळ गेलेला। एव्हाना रात्रीचे 9 वाजत आलेले। आता लवकर घरी निघायला हवं। घरी कळवलं तेव्हा तिकडून देखील बराच ओरडा मिळाला। वास्तविक पाहता आम्ही दिव्यागार करून हरिहरेश्वरला यायला श्रीवर्धन रोडने आलेलो, पण आता जाताना हा रस्ता खूप दूरचा झाला असता। आता हरिहरेश्वरपासून पनवेलला जाण्यास 2 रस्ते होते। एक म्हणजे माणगाव मार्गे जिकडून आम्ही जाणार होतो, आणि दुसरा रोहा घाट मार्गे। निघता 9 वाजले। आम्ही इकडूनच जेवून निघायचं असं ठरवलं। ह्याला 2 कारणं होती। एक म्हणजे पुढे हॉटेल मिळेल की नाही ह्याचा भरवसा नाही, आणि दुसरं म्हणजे एकदा जेवून घेतलं की सलग कुठेही न थांबता जाता येईल घरी। रात्रीचं जेवण करून साधारण 10च्या सुमारास आम्ही घरी जायला निघालो। तसा हरिहरेश्वर ते पनवेल असा 4 तासाचा एकूण प्रवास होता, पण मध्ये ट्रॉफिकमुळे 5 तास लागतील असं पकडून चालत होतो। आम्ही म्हसळा माणगाव मार्गे जाणार होतो। तो रस्ता देखील सोयीचा होता। गाडी मीच चालवत होतो, बाजूला भाऊ आणि पाठीमागे दोघी ताई। ताईनं आधीच गाडी हळू चालवण्याबाबत बजावलं होतं। मी देखील नॉर्मल स्पीडवर कोणतीही घाई न करता गाडी चालवत होतो। तासाभरात आम्ही म्हसळाला पोचलो, पण म्हसळाच्या टी पॉईंट जिकडे 3 रस्ते एकत्र येऊन मिळतात, पोलिसांची नाकाबंदी दिसली। आधी तर आम्ही चक्रावून गेलो, कारण 4 रस्त्याने आम्हाला जायचं होतं, नेमकं तिथंच पोलिसांची नाकाबंदी होती। जवळ जाऊन नक्की प्रॉब्लेम काय आहे हे त्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की ह्या रस्त्यावर पुढे एका ट्रक आणि बसचा मोठा अपघात झाला आहे। परिणामी इकडून मुंबईला जाणाऱ्या सर्व गाड्या रोहा रोडने पाठवण्यात येणार आहेत। तुम्हालाही तिथूनच जावं लागेल।
झालं कल्याण. आधीच यायला इतका उशीर झालेला, त्यात आता हा चांगल्याच रस्त्यावर अपघात. रोहा रोड देखील चांगला होता, पण तो रस्ता पडला घाटमार्ग, आणि रात्रीच्या प्रहरी घाटमार्गे जाणे हे मला पटणारे नव्हते. गेली 6 वर्षे मला ड्रायव्हिंगचा अनुभव होता, आणि ह्या वर्षामध्ये एक अनुभवी ड्रायव्हर म्हणून मी सुद्धा कधी रात्री अपरात्री ड्रायव्हिंग करण्याची जोखीम उचलली नव्हती. पण आता दैवयोगाने नशिबात पहिल्यांदाच ही वेळ आलेली. मी त्वरित मॅप चेंज केला आणि रोहा रोडला गाडी वळवली. कोणाच्याच मोबाईलला नेटवर्क नव्हतं, पण नशीब बलवत्तर म्हणून मी ऑफलाईन मॅप घरातून निघतानाच डाउनलोड केलेला. म्हसळा रोडच्या सर्व गाड्या ह्या रोह्याच्या रस्त्याने वळवल्यामुळे थोडीफार रहदारी होती, पण थोडीच वेळ. जसा आम्ही घाटमाथ्याच्या जवळ जाऊ लागलो तशी रहदारी एकाएकी नाहीशी झाली. मी गाडीचा वेग जरा कमी केला आणि सावधानता बाळगून घाट चढू लागलो. घाटात गाड्यांची रहदारी नसल्यामुळे गाडी चालवायला एवढं कष्ट पडत नव्हतं. एव्हाना रात्रीचे 1 वाजत आलेली. गाडी वळणा बघून वळणं घेत होती. समोरचा रस्ता काळोखाच्या अजगर विळख्यात गुडूप झालेला. गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश देखील दूरपर्यंत पोचत नव्हता, पण मनात भीती आणून स्वतःचं मनोधैर्य खचवण्यात अर्थ नव्हता. गाडीमध्ये कोणी झोपलं नव्हतं. जेव्हा माणूस त्याचे सामान्य आयुष्य जगत असतो तेव्हा त्याला 1000 चुका करण्याची जणू मुभा असते, कारण त्या चुकांनी त्याचा जेवढं नुकसान होत नाही हा निसर्ग नियम आहे, की आणखी काय देव जाणे. पण जेव्हा तोच माणूस अडचणीत असतो, सर्व बाजूने खचलेला असतो किंवा निरुपाय असतो, तेव्हा त्याने केलेली एक छोटी चूकसुद्धा त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरत असते. ही म्हण माझ्यासाठी खरी ठरेल असं तेव्हा कधीच वाटलं नव्हतं. घाटाच्या वळणावर मी संत गतीने गाडी चालवत होतो, पण जसा वळणाचा रस्ता संपून सरळ रस्ता लागला तेव्हाच मी छोटी चूक केली. मी गाडीचा वेग थोडा वाढवला, पण हा वेग मला फार काळ टिकवून ठेवता आला नाही, कारण जसा मी गाडीचा वेग वाढवला तसा एकाकी अचानक गाडीच्या बाजूच्या जंगलामधून एक प्राणी, माझ्या माहितीप्रमाणे एक माकडच, आमच्या गाडीच्या मध्ये आलं. गाडी वेगानं असल्याकारणाने मला अर्जंट ब्रेक मारणं भाग होतं. ते माकड गाडीच्या इतकं जवळ आलेलं की मला गिअर कमी करून ब्रेक मारण्याएवढं पण वेळ मिळाला नाही, आणि मी गिअर कमी न करताच ब्रेक मारला, आणि जे नको व्हायला हवं तेच झालं. गाडी भर रस्त्यात बंद पडली. त्या माकडाला काही झालं नाही. ते बाजूच्या जंगलात जाऊन दिसेनासं झालं, पण आमची गाडी बंद पाडून गेलं. जशी गाडी बंद पडली तसं पहिल्यांदाच हा घाट चढल्यापासून त्या रस्त्याचा थरकाप जाणवला. समोरचा रस्ता, जो अजूनपर्यंत गाडीच्या हेडलाईटमुळं तग धरून राहिलेला, तो देखील एखाद्या उंदराला अजगराने गिळंकृत करावं तसा अंधारामध्ये गुडूप झाला. मनाची भीती मनामध्येच ठेवली आणि इग्निशन चालू केलं. गाडीनं करंट पकडला, पण गाडी चालू झाली नाही. पुन्हा एकदा प्रयत्न केला, पुन्हा तेच. गाडीमध्ये कोणताही फॉल्ट नव्हता. कुठे दूरच्या प्रवासाला जाताना मी नेहमी गाडीची नियमित सर्व्हिसिंग करून घेतो. ह्यावेळी देखील 3 दिवसाआधीच सर्व्हिसिंग करून आणलेली. खूप प्रयत्न केले, पण सगळे अयशस्वी. ताईंना चिंता वाटू लागली. बॅटरीचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. मी बाकीच्यांना बोललो, तुम्ही गाडीत बसा, मी उतरून बघतो काय प्रॉब्लेम झालाय ते. मी मोबाईलची टॉर्च चालू करून खाली उतरलो. माझ्यासोबत भाऊ पण उतरले. त्यांनी टॉर्च धरली. मी गाडीचं बोनेट उघडून पाहू लागलो. गाडी बंद पडून पुन्हा चालू झाली नाही, म्हणून जेवढा आश्चर्यचकित झालो नव्हतो तेवढा बोनेट उघडून झालो, कारण गाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नव्हता. मग गाडी बंद पडायचं काहीच कारण नाही. मी बोनेट बंद करून गाडीत बसलो आणि पुन्हा गाडी चालू करायचा प्रयत्न केला, पण ह्यावेळी मात्र करंट देखील पास झाला नाही. डोक्याचा नुसता संताप होत होता. पण तितक्यात मला आठवलं, मी कधी बोनेटच्या कार्बोरेटरमध्ये पाणी न टाकल्यामुळे देखील असा प्रॉब्लेम होतो. अशा घाटमार्गी थांबून कोणत्या गाडी येण्याची वाट पाहण्यात मूर्खपणा होता. मी भाऊंना ताईजवळ थांबून आणि कोणती गाडी येते का हे पाहायला गाडीजवळ थांबून स्वतः कुठे पाणी मिळते का हे पाहायला गेलो. सोबत 2 बाटल्या घेतल्या. जंगल बाहेरून जसं वाटत होतं तसं आतमधूनही होतं. एकदम घनदाट. रातकिड्यांची किरकिर आणि माझ्याच पायाखाली चिरडल्या जाणाऱ्या सुक्या पानांच्या आवाजाखेरीज
अजून कोणताही आवाज नव्हता. मी लगबगीनं कुठं कोणतं घर किंवा तलाव दिसतं का हे बघायला लागलो. नशिबानं मला काही अंतरावर एक छोटं तळं दिसलं. मी मनोमन खुश झालो. दोन्ही बाटल्या भरून त्यात पाणी घेतलं आणि परतीच्या वाटेला जाणारच की तळ्याच्या काठी एक झोपडीवाचा घर दिसलं. बाहेर एक छोटा बल्ब लावलेला, त्यामुळे ते घर माझ्या नजरेपासून लपू शकलं नाही. त्या बल्बच्या प्रकाशात मला त्या घरात एक पुसटशी हालचाल दिसली. एवढ्या घनदाट जंगलात एकाकी असं एक घर मनाला काही पटत नव्हतं. पण मनात याच वेळी एक अजून विचार थैमान घालत होता. जर ह्या पाण्यानं ही गाडी चालू झाली नाही तर कदाचित ह्या घरात आजची रात्र आसरा घ्यावा लागेल. मला मान्य आहे, एक अनुभवी चालक असून हे विचार एकदम परसोट आणि व्यर्थ असे होते. अशा आडमार्गी जंगलात थांबणं म्हणजे स्वतःच्या मृत्यूचं आमंत्रण स्वतःहून देणं. पण त्या एकाकी घरात कोण आहे हे पाहण्याचा मोह मला त्यावेळी आवरला नाही आणि लागलीच मी त्या घराकडे वळालो. झोपडीवजा असं ते घर. वरती पत्र्याचं छप्पर, समोर जुना लाकडी दरवाजा आणि त्याच्या डाव्या बाजूला लोखंडी गजाची खिडकी. दरवाजा लावला होता, पण खिडकी थोडीफार उघडी होती. मी खिडकीतून आतमध्ये कोणाला कळणार नाही इतक्या सावकाश आणि सावधपणे डोकावून बघितलं. तसं आतमधील दृश्य बघितलं तसं एक नाही, दोन नाही, तब्बल 5 सेकंद माझ्या काळजाचे ठोके चुकले. माझ्या आयुष्यातला सगळ्यात भयानक दृश्य. इतके की माझी किंचाळी निघाल्या वाचून राहिली नाही. आतमध्ये एक साधारण माझ्यापेक्षाही उंच, जवळजवळ 8 फूट उंचीची बाई, केस पूर्ण मोकळे सोडून जमिनीवर बसली होती. तिची उंची कशी कळली? ती समोर पाय सोडून बसलेली, तरी पूर्ण घर तिच्या पायानं व्यापलेलं आणि तिचे पाय थेट समोरच्या जळत्या चुलीत भाजून निघत होते. तशी माझी किंचाळी निघाली तसं तिनं क्रोधानं भरलेली नजर माझ्यावर रोखली. आता तिथं थांबून स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देण्यात अर्थ नव्हता. मी तसाच मागं वळालो आणि जीव मुठीत धरून धावायला लागलो. धावण्याची शक्ती माझ्यात उरली नव्हती. डोळ्यातून पाणी यायला लागलेलं, तरी वाट सुटेल तिकडे धावत होतो. हृदय तर केव्हा बंद पडेल. जेव्हा मी धावता धावता एकदाच मागे वळून पाहिलं, ती दरवाजा तोडून मोठी किंचाळी देत 4 पायावर एखाद्या प्राण्यासारखी माझा पाठलाग करायला लागली. माझ्या पायातले त्राण निघून जायची वेळ आली. देवाचं नाव घ्यायला तोंड जसं काय मुका असल्यासारखं ततपप करत होतं. त्यावेळी माझ्या पाण्याचा वेग किती असेल देव जाणे, कारण देवच माझा त्यावेळी तारणहार होता. आज त्या हरिहरेश्वरच्या मंदिरात पाया पडून आलेलो तोच शंकर देव माझ्या मदतीला आला असेल. धावता धावता मला समोरचा मुख्य रस्ता आणि त्याला लागून आलेली आमची गाडी दिसली. गाडी दिसल्यावर मला अजूनच चेव चढला. मी पटकन रस्त्यावर आलो. सगळे माझीच वाट बघत होते. इव्हान आमच्या गाडीच्या बरोबरीला अजून एक गाडी आलेली. मला असं घाबरून वाघ पाठी लागल्यासारखं पळताना बघून त्यांनी असंख्य प्रश्न विचारले. मला ते प्रश्न आठवत नाही. मनात अजून तीच भीती होती. जे कोणी माझ्या मागून आलेलं ते आता दिसेनासं झालेलं. ताईने आधी मला पाणी दिलं, 2 मिनिटं बसवलं. तेव्हा कुठे जाऊन मी ह्या जगात आल्यासारखं, मला पुनर्जन्म झाल्यासारखं भासलं. आमच्या बाजूचे गाडीवाले सुद्धा आमच्या जवळ आले. भाऊंकडून कळालं की आपली गाडी बंद पडलेली. तेव्हा ही गाडी इकडून पास होत होती. त्यांनी काय प्रॉब्लेम आहे ते सांगितलं, पण त्यांच्याकडे देखील पाणी नव्हतं. मग ते मी येईपर्यंत सोबत थांबले. मला जरा हायसं वाटल्यानंतर मी सुद्धा घडलेली हकीकत त्या सगळ्यांना ऐकवली. सगळ्यांचे चेहरे एकदम पिवळे पडल्यासारखे झाले आणि मी सुखरूप परत आलो म्हणून देवाचे आभार देखील मानले. माझी हकीकत ऐकून त्या गाडीमध्ये जोडपे म्हणाले, अशा घाटावर खास करून रात्रीचे असे प्रसंग घडतच असतात, म्हणून आम्ही तुमच्याबरोबर थांबलो. मी आणलेलं पाणी कार्बोरेटरमध्ये टाकून गाडी चालू केली. 2-3 स्टार्टरच्या प्रयत्नाने गाडी एकदाची चालू झाली. मी गाडी चालवायच्या मनस्थितीत नव्हतो. भाऊने हे ओळखलं आणि पुढे घरी जाईपर्यंत त्यांनी ड्रायव्हिंग करायचं ठरवलं. आम्ही त्या बाजूच्या गाडीमधल्या जोडप्याचे आभार मानले. मी मनोमन देवाचे देखील आभार मानले आणि घरी जाण्यास निघालो. घरी सुखरूप पोचल्यावर आधी आई वडिलांकडे एक वचन दिलं की परत रात्रीचा
अनोळखी भागात प्रवास करणार नाही.